नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी पेन्शन संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे। शासनाच्या वतीने सर्व जिल्हाधिकारी यांना महत्त्वाच्या आणि तातडीच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहे। त्यासाठी नवीन परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। तर त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे, कधीपर्यंत पैसे वाटप सुरू होईल या संदर्भात सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे हे पत्र आहे। सर्व जिल्हाधिकारी यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे शासनाच्या वतीने। आपण बघू शकता, विशेष सहाय्य अनुदानाचे निधी वितरण, मार्गदर्शक सूचना व पालन करण्याबाबत आता काय सूचना दिलेल्या आहे, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत विषयाबाबत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या योजना राबवण्यात येतात। केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे याकरिता बेनिफिशरी सत्यापन ॲप म्हणजे BSA ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे। त्याच धर्तीवर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्यक्षपणे बँक, पोस्ट ऑफिस, तहसील कार्यालय येथे जाऊन हयात प्रमाणपत्र जमा करण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली आहे। त्यानुसार बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरिता 7 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत। त्यानुसार राज्य पुरस्कृत 38,26,363 लाभार्थ्यांपैकी 25,06,57 लाभार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने हयात प्रमाणपत्र तयार करण्यात आलेले आहेत। उर्वरित 13,26,016 इतके लाभार्थी हयात प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रलंबित आहेत। याबाबत माननीय मुख्य सचिव महोदयांच्या स्तरावरून याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांचे समवेत लवकरच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेणार आहे। त्यानुसार प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र म्हणजेच बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे तात्काळ तयार करून घेण्यात यावेत ही विनंती। बघा मित्रांनो, हे पत्र याच्या आधीच आपण सांगितलेलं होतं की हयात प्रमाणपत्र अजून काढलेले नाही, त्यामुळे लाभार्थ्यांचे ऑगस्ट महिन्याचे पैसे येणार नाही। म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास 13,26,016 इतके लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू शकतात। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र काढलेले नाहीत ऑनलाईन, त्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र काढून घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, आता हयात प्रमाणपत्र काढण्यासाठी सरकारने DBT पोर्टल चालू करणे गरजेचे आहे, कारण की अनेक लाभार्थ्यांचे दुरुस्ती करणे तसेच त्यांचे काही अडचणी आहेत त्या DBT पोर्टलमार्फत सोडवल्या जाणार आहे। तर ह्या जर सोडवल्या तर या ठिकाणी हयात प्रमाणपत्र निघू शकते। तसेच शासनाने ज्या लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र निघत नाही त्या लाभार्थ्यांचे ऑफलाईन प्रमाणपत्र घेणे सुद्धा गरजेचे आहे। त्यामुळे हे लाभार्थी त्यापासून वंचित राहणार नाही, त्यांना रेग्युलर पेन्शन मिळेल। तर शासनाने त्यांच्या अडचणी सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे। तसेच मित्रांनो, या महिन्याची जी पेन्शन आहे ती पुढील आठवड्यात 28 तारखेपर्यंत वितरित होणार आहे। ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।